विनेकरी कुठे आहे विनेकरी विनेकऱ्यांना बोलवा पुढे विनेकरी पुढे पुढे बोलवा विनेकरी विनेकऱ्यांना बोलवा विनेकरांनी पूजा झाले पुढे या पुढे या पुढे पुढे ऑनलाईन बनवा पुढे या प्रत्येकाला लाईनला जाऊन बसा लाईनला असू द्या इकडे लाईनला बसा तिकडे बसा माऊली लाईनला
तिकडे टाकता का चला चला इकडे या पुढे या पुढे राहिला अभंग मला येत नाही, तुम्ही एका आरती करूया तुमचं शेवटी म्हणून तयारी करा. नाही हो, मला
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण नमो नारायण. या इकडे असे शेडगे साहेबांना बोला. शेडगे महाराज त्या हार हार जर ते कुठे गेले दोन मोठा हार आणली बरं का. एक ते प्राणी दिली ती कोणच लागत नाही. त्यांनी तिकडे जाऊन कशाला बसायचं. भाग्य म्हणून तर त्यामुळे तर आपले भेटीचा योग येतो. ते आमचे मित्र आले मुंबईवरून. टाइम्स इंडियाचे मोठे पत्रकार होते, आता निवृत्त झाले. दिलीप चावरे होते. सुंदरगिरी महाराज मठाधिपती कुसेगावचे सेवागिरी महाराज आणि या दादोसाहेब रामकृष्ण पुढे सुभाष जाधव म्हणून बँकेत होते, सेंट्रल बँकेत. आता आमच्यावर आमचे अजून एक मित्र आले, ते वारीचं सगळं शूटिंग करतात. बरं बरं. त्यांची इच्छा होती की आम्ही जी सेवा देतो वारीला, हो हो त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही बोलावं. या ना तुम्ही. आपण बसून करूया कसं करूया पाद्य फक्त हे बॅकड्रॉप ठेवूया, बॅक असं करूया. इथं बसून मग असं याच्यावर खुर्ची खुर्ची बोलू नका. करूया. नमस्कार. आज आहे 17 जुलै. नमस्कार. आज आहे 17 जुलै 2026. आपण उकिरडे गाव म्हणजे गोंदवल्याच्या अलीकडे 10-12 किलोमीटर आहे. तिथे विठ्ठल मळा किंवा सुभेदार मळा म्हणून गेल्या काही वर्षात प्रसिद्धीला आलेलं एक स्थान आहे. आणि त्या मागे अविनाश सुभेदार जे महाराष्ट्र शासनाचे सचिव म्हणून निवृत्त झाले, त्यांची गेली 17 वर्षाची तपश्चर्या आहे. आज सुभेदारांच्या या शुभकार्याला आशीर्वाद देण्यासाठी पुसेगावचे सेवागिरी महाराज ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आज आपल्या इथे आलेले आहेत. ते सुभेदार साहेबांना आशीर्वाद देणार आहे. त्यापूर्वी मी त्यांना हे विचारू इच्छितो की तुम्ही इतके वर्ष वारीला जाता, तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. तुम्हाला हा विठ्ठल मळा किंवा सुभेदार मळा या स्थानी काही विशेष अनुभव आले असले तर त्याचा आम्हाला माहिती सांगा. रामकृष्ण हरी नमो नारायण. या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही 25 वर्षापूर्वी जो आता 31 वर्ष ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या त्या पायी दोंडीच्या सोहळ्याचं 31 वर्ष आहे. सुभेदार साहेबांनी 17 वर्षापासून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी चालू केलेली आहे. तत्पूर्वी या मळामध्ये त्या बागायत वगैरे काही नव्हता, परंतु साहेबांच्या या ठिकाणी ते महाराष्ट्राचे सचिव पदावर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपण आयुष्यभर राज्याची सेवा केली. त्या ठिकाणी आपण अनेक वेळेला अनेक मार्गातून त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली, राज्यसेवा केलेली आहे राज्याची. परंतु त्यांनी एक मनावर घेतलं या ठिकाणी की ह्या मेन रोड सातारा पंढरपूर या हायवेने जाणार आहे. अनेक वर्षापासून जे 100, 125, 150 वर्षापूर्वीच्या काही दिंड्या परंपरा आहेत या ठिकाणी. आणि आपला मळा कर्मधर्म सोयागानं त्या रोडला त्यांचा सुभेदार साहेबांचा मळा आहे. आणि या ठिकाणी आपण आता राज्यसेवेतून निवृत्त झाल्यानंतर अंतिम समयाला आपण म्हणतो ज्या वेळेला आतापर्यंत त्यांनी संसार केला, मुलंबाळ त्यांची मोठी झाली आणि आता आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थ करायचा आहे. कारण सगळ्या संतांनी आपल्याला शिकवून दिलेलं आहे की संसार करून परमार्थ करा. या शिकवणीनुसार त्यांनी आतापर्यंत संसार केला,
परंतु आपण आता इतर उर्वरित आयुष्यामध्ये आपण निवृत्त झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आता एकच काम करायचं की येणाऱ्या, कारण सावतामुळे आयुष्यामध्ये कधी पंढरपूरला गेलेली नव्हती, त्यांनी कर्म हीच त्यांनी भक्ती मांडली. तद्वत आता त्यांनी या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची आपण निश्चिम भावनेनं, शुद्ध अंतःकरणानं, सात्विकतेनं, शुद्ध बुद्धीनं, शुद्ध विचारानं, शुद्ध आचरणानं आपण या पावलोपावली आपण या वारकऱ्यांची सेवा करायची असा त्याने एक संकल्प केला, मनोबल प्रार्थना केली, त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि त्या भावनेनुसार आज 17 वर्ष झाली या ठिकाणी या प्रत्येक जाणार या ठिकाणी दिंडी असलेल्या वारकरी असलेले म्हणा तर त्यांची या ठिकाणी पाणी पिण्याची सोय केली. कारण जवळ आसपास कुठेही गाव नाही या ठिकाणी, हा डोंगर एरिया पडतो संपूर्ण, त्यामुळे या ठिकाणी पिण्याची पाणी सोय केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा या ठिकाणी प्रत्येकाला एक पोटभर अन्न, कारण परमार्थ यालाच म्हणतात, परमार्थ करण्याकरता कुठेही संसार सोडून जावं लागत नाही. एक म्हणा की प्यासे को कभी नहीं पिलाया पानी, प्यासे को कभी नहीं पिलाया पानी, बाद में अमृत पिलाने से क्या फ़ायदा है, अरे भूखे को कभी नहीं खिलाया भोजन, बाद में लाखों को दान दे के क्या फ़ायदा है. हा परमार्थ खऱ्या अर्थाने तरी गेल्या 17 वर्षापासून या ठिकाणी तहानलेला गोटभर पाणी आणि भुकेलेला घासभर अन्न यातच खरा परमार्थ त्यांनी ओळखला गेला. म्हणून या ठिकाणी त्यांनी संपूर्ण त्यांचं कुटुंब परिवार या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10 दिवस अगदी स्वच्छ परिसर, सुलभ शौचालय, पाठीमागं चांगला स्वयंपाकगृह म्हणा, अशी म्हणजे कुठल्याही प्रकारची वारकऱ्यांना गैरसोय होता कामा नये. आणि स्वच्छता महत्त्वाची आहे. या दृष्टिकोनातून मी स्वच्छता परिसर, तुम्ही आता बघा, तुम्ही कुठे तुम्हाला कागद किंवा मोकळी बाटलीसुद्धा, मी आता येता पाहिलं की अगदी वारकरी मला कोणी असू दे, पाणी पिलं, बाटली मोकळी झाली की आपण कुठेही फेकून देतो. परंतु त्या ठिकाणी मी आलेलं माझं लक्ष गेलं की बाटल्या मोकळ्या झाल्यासुद्धा त्यांनी मोठ्या कॅरी बॅगमध्ये त्यांनी बाटल्या त्या टाकायच्या. मॅनेजमेंटचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक छोटी गोष्ट. म्हणजे स्वच्छता तुम्हाला कुठे परिसरात काडी पडलेली दिसणार नाही, तुम्हाला प्लास्टिक कुठे दिसणार नाही, तुम्हाला कागद कुठे दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. आता नाही तर बघ काय ठिकाणी बघतो आपण, चाय प्यायला की कप सगळ्या रस्त्याला फेकून देतात लोक, देणंच पाणी बाटली मोकळी झाली की कुठेही रस्त्याला टाकून देतो. म्हणजे हा आदर्श या येणाऱ्या वारकऱ्यांनीसुद्धा आपण घेतला पाहिजे सगळ्यांनी की बाबांनी एक व्यक्ती या ठिकाणी आज आपल्याला एवढी सुविधा देत आहेत, पोटभर अन्न देत आहेत, आपल्याला घासभर अन्न देत आहेत, पाणी पिण्यासाठी देत आहेत. हे तर महत्त्वाचं पाहिजे ना. पाणी मिळालं तुम्हाला, घासभर अन्न मिळाला की प्रत्येक पावलांनी खऱ्या अर्थानं सुभेदार साहेब, असे अनेक सुभेदार साहेब आपल्याला निर्माण झाले पाहिजेत, होत आहेत, आणखी होतील येण्याचं. आतापर्यंत यांनी 75,000 वारकऱ्यांची सेवा केली. हो 17. आणि त्यांचा संकल्प आहे की हा आकडा लवकरच 1 लाखावर जावा. 1 त्या लाख दृष्टीने त्यांना आपण शुभकामना द्या, आशीर्वाद द्या. नाही, मी या ठिकाणी पांडुरंग, अखिल महाराष्ट्राचं देवदैवत पांडुरंग भगवान, विठ्ठल भगवान, आदिमायाशक्ती रुक्मिणी माता आणि ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती अंतःकरणापासून शिरसाष्टांग दंडवत घालून त्यांना दीर्घायुष्य लाभावं, शताब्दींची पूर्ण व्हावी आणि त्यांच्या हातून अशीच नुसते 1 लाखावर नको आहे, अनेक लाखो लोकांची सेवा त्यांच्या हातून घडत राहावी अशी मनमन या दैवताच्या चरणावरती अंतःकरणापासून शिरसाष्टांग दंडवत घालून त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीकरता शुभेच्छा आशीर्वाद देतो. एक तुम्हाला सगळ्यांना खास गोष्ट सांगतो. तुम्ही मागे जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघताय, हो, या मूर्तीच्या मागे एक इतिहास दडलेला आहे. बरं ती मूर्ती पूर्वी इथे नव्हती, बरं, काही थोडक्या वर्षांपूर्वी इथे आली. हो, ती कशी आली याची स्टोरी आता सुभेदार साहेब. वा. काय झालं, 3 वर्षापूर्वी आम्ही हे मंडपाचं जे डेकोरेशन करतो, तर सुजित म्हणून आमचा मुलगा आहे, ते सगळं डेकोरेशन इथं करतो. तर एके वर्षी तो विठ्ठल रखुमाईची मूर्ती डेकोरेशनसाठी घेऊन आला. मग कार्यक्रम संपला आणि तो डेकोरेशनचा सेट घेऊन निघाला. एकदम मला वाटलं, अरे म्हटलं पांडुरंग इथं आलेला आहे, आम्ही त्याला जाऊन कसं द्यायचं आपण. आम्ही न बोलावता तो आला, म्हणजे त्याची यायची इच्छा आहे इथे. मग त्याला मी म्हटलं, अरे असं कर ना, आता तू हे नवीन घे मूर्ती कुठे ते, मला इथं आहे ती इथंच राहते. म्हणजे सगळा डेकोरेशनचा सेट बरोबर आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आम्ही त्यांनी जी रक्कम सांगितली त्याला घेतली विकत आणि ही मूर्ती पंढरपूरला तयार झाली.
म्हणजे अशा पद्धतीने पांडुरंगाच्या नगरीत झालेली आहे. स्वतः पांडुरंग चालत आलं. पांडुरंगाच्या नगरीमध्ये असलेला पांडुरंग आमच्या नकळत इथं येऊन स्थानापन्न झालेले आहे. नाही अशी म्हणजे योगायोग लागतो त्याला. योगायोगाय शुभशकुन आहे हो शुभ शुभ. आणि मनातली प्रामाणिक भावना, त्यामुळे हे सगळं आणि साध्य आज या ठिकाणी हा सुभेदार महाराज, हा विठ्ठल म्हणा, हा सुभेदाराचा माणूस, हा भगवंताचा प्रत्यक्षात, विठ्ठलाचा म्हणा. कारण त्याच्या रस्त्याकडला बोर्ड सुधारले की विठ्ठल म्हणा म्हणून देण्यात आहे. म्हणजे एवढं मोठ्या अंतकरणाने त्याने सुभेदार आता नाही राहिलेलं, आता ते पांडुरंगाचं म्हणा झालं. कारण या ठिकाणी लाखो लोक येत आहेत, प्रत्येक वारकऱ्यांना वाटतं की हा आपला विठ्ठल म्हणा म्हणजे आपला म्हणा आहे असं. त्यामुळे आपुलकीने या ठिकाणी सगळे वारकरी येतात, त्यांची यथेच या ठिकाणी सुभेदार परिवार सेवा करत असतो. कुठल्याही प्रकारची येता गोष्ट नाही आणि सर्व आनंदाने या ठिकाणी पुढच्या प्रवासाला वारकरी जात असतात. तो विठ्ठल मळा आहे ना, त्याची सुद्धा एक गंमत आहे. इथं पूर्वी वडिलांनी माझे घर बांधलं 80-85च्या साली दरम्यान. आणि एक दिवशी मी बसलो होतो, त्यावेळेला चिंतन करत बसलो आणि अचानक स्फुरलं की या मळ्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. बरं बरं. म्हणलं हा सुभेदार वस्ती नाही म्हणायची. आणि मला सावता माळ्याने जे त्याच्या मळ्याला नाव दिलं होतं ते एकदम स्फुरलं नाव की हा विठ्ठलाचा मळा आहे, म्हणून मग तो विठ्ठल मळा झाला. प्रत्यक्ष विठ्ठल बी झालेला. हा एक एक आता हा. पायरी पुढे पुढे चाललेली आहे. तुम्ही आता आशीर्वाद द्या, त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत म्हणून. नाही नक्कीच या ठिकाणी त्यांची जे भविष्यातल्या मनोकामना येते त्या, कारण आता मनोकामना जी दुसऱ्या कसल्या असणार त्या, संसार तर आत्तापर्यंत केला आहे, आता ह्याच मार्गातले तुमचा जो काही मनोकामना आहे तुमच्या परमार्थातल्या, कारण आपल्याला भगवंतानं सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या मनुष्य प्राण्याने जन्म घातले. धनामी बुद्धियोगा, भगवंताला बुद्धी दिल्या, त्या बुद्धीच्या द्वारे मनुष्यानं हत्तीसारख्या मोठ्या ताकदीने बलिदान प्रगती विजय मिळवला, वाघासारख्या व्याघ्रकृ असणाऱ्या प्राण्यावरती विजय मिळवला. का तर ददामी बुद्धियोगा, भगवंतानं आपल्याला बुद्धी दिल्या, वाचा दिल्या, हात दिल्या. कशा करता? या वाचेनं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि हातानं आईवडिलांची सेवा, गोरगरिबांची सेवा, पशुपक्ष्यांची सेवा, साधू संतांची सेवा, अनाथांची सेवा, या देशाची सेवा तिने आत्तापर्यंत केल्या. राहिलेली उर्वरित सेवा आता परमार्थात ते खऱ्या अर्थानं त्यांच्यातून चालू आहे. म्हणून त्याच्याकरताच मी त्यांना आपण शताब्दी ओव्हरची पूर्ण व्हावी अशी मनोकामना प्रार्थना करतोय. आणि यांच्या हातून अशीच याच्याही किंबहुना पुढे जाऊन याच्याही पेक्षा जास्त सेवा घडत राहावी. कारण पुनरपी जननम पुनरपी त्याच्या जननम. मागची त्यांचं कार्य, त्यांची सेवा, याच्या मागे एक प्रेरणा आहे. ती प्रेरणा जी आहे ती बाजूला बसली. तिथे आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागं त्यांची अर्धांगी तर साध्य नसते ना. जी सौभाग्यवती- आयुष्यभर त्याशिवाय पुरुष पुढे जाऊ शकत नाही. या रथाची दोन्ही चाक जर चांगली असेल तर रथच पुढे जाणार आहे ना. जर एक चाक बिघडलं असेल तर ते दुसरं चाक दुरुस्ती करण्याकरता त्यांचं आयुष्य जात असेल ना. मग स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, स्त्रियाच्या जीवनामध्ये पुरुष चांगला आला तर चालणार आहे. पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री चांगली व्यवस्थित मिळाली तर त्यांचं जीवन चांगलं करणार आहे, संसार चांगला करणार आहे, मुलाबाळाचे संस्कार चांगले होणार आहेत. ते मग तुमची आर्थिक बाजू चांगली होऊन संसार तुमचा पुन्हा राहील करायचा. या ठिकाणी वारकऱ्यांची जी सेवा होते 5 दिवस, त्याचं संपूर्ण नियोजन आणि त्याची अंमलबजावणी जरी आम्ही दोघं पती पत्नी, रोहिणी आमची सुविद्य पत्नी करत असलो तरी तिचा या कार्यामधला वाटा 80% वाटा तिचा आहे. त्यांनी परवानगी काहीच करू शकत नाही. पण ते धन देतात ना म्हणून मी सगळं करते. पण तरी कसं असतंय, पुरुषाचा पगार झाला की कोणाकडे जातो पेमेंट सगळं, कोणा पत्नींच्याकडे रिटर्न फिरणं हे फार मोठं आहे. त्यांच्या हातातून पुन्हा रिटर्न पैसे मिळणं आणि ते बी पुन्हा परमार्थकता मिळणं फार मोठी भाग्याची गोष्ट असते. मी नेहमी सांगतो, गळ्यात आपण किती माळा घाला पण मुखात नामे करता काहीतरी पूर्वजांचं पुण्यच पाहिजे, त्याची भगवंताचं नाव मुखामध्ये येऊ शकत नाही ना. कारण भारतीय इतिहास आहे आपला, भारतीय संस्कृतीचा. जनाबाईचे गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोल्या, शोकामानाची मेहनत 6 महिन्याचा हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज होता, अर्जुनाच्या रोमारामधून कृष्ण कृष्ण आवाज येत होता. म्हणजे हे रामनामामुळं पाण्यावरती दगड तरंगली गेली. मग तुम्ही आम्ही या संसारच्या महासागरातून राहिले तिरावून पहिले तर या भगवंताच्या नामामुळं का आपण जाणार नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मोजन्मीच्या पापाच्या राशीदारशी या कलियुगामध्ये भस्माचे असतील केवळ मुखानं नाम घ्या. लाखो लोक या ठिकाणी रस्त्यानं नाम जे ज्ञानोबा तुकाराम करत जात आहेत त्यांचं, आणि त्याचं पुण्य नक्कीच यांच्या पदरी पडतं आहे. कारण त्यात कुठली शंका नाही. त्यामुळे इथून पुढे सुद्धा त्यांना
भगवंत पांडुरंग नक्कीच देणार पाहिजे, आपल्याला प्रेरणा देणार ते आणि यांच्यातून सेवा करून घेणार ते. त्या दुर्गम भागामध्ये कोणी फिरकत नाही ते देण्याचं, असा हा दुर्गम भाग आपल्या घाट शिक्षण आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यांनी विठ्ठल मळा स्थापन करून या ठिकाणी लाखो रुपये सेवा करतायत. फार मोठी पुण्याची गोष्ट आहे. त्यांना मान तालुक्यातला स्वर्ग आहे. हो, स्वर्ग आहे. मान तालुक्यातलं स्वर्ग आता निर्माण झालं खऱ्या अर्थानं. कारण आता बाहेर कुठेही पाणी नाही, परंतु गेटवरनं आत तिथं डाव्यावर मी पाठीमागे बोललो होतो की अगदी तलावात पाणी, तलावावरचा आमचा कोरडा इथे त्यात पाणी नाही. आता सुद्धा बघा तुम्ही पाणी नाही तलावामध्ये. बरं या ठिकाणी ही रोड मला अगदी बघा तुडूंब भरलेला आहे. त्याचं जलसंधारणाचा जो काही बंधारा आहे ना, फुल भरलेला आहे बंधारा. आणि तळ्यात काय नाही, तिथं पाणी ठेव नाही तळ्यामध्ये. विहिरी भरल्या. म्हणजे ही कुणाची कृपा आहे? पांडुरंगाचीच कृपा आहे देण्यात व्हायची. चला, लाखो लोकांची पुण्य आहे ना त्या पाण्यात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.